मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ होणार आहे। बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरण्यात आला होता आणि त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। बेस्टची भाडेवाढ कशी असेल त्यावर एक नजर टाकूया। 5 किलोमीटरच्या अंतरासाठी सध्याचं भाडं 5 रुपये, प्रस्तावित भाडं 10 रुपये, तर 10 किलोमीटरसाठी सध्याचं भाडं 10 रुपये, तर प्रस्तावित भाडं 15 रुपये। 15 किलोमीटरच्या अंतरासाठी सध्याचं भाडं 15 रुपये, 20 रुपये हे प्रस्तावित भाडं आहे। 20 किलोमीटरच्या अंतरासाठी सध्याचं भाडं 20 रुपये, तर प्रस्तावित भाडं 30 रुपये। वातानुकूलित बसेसच्या 5 किलोमीटर अंतरासाठी सध्याचं भाडं 6 रुपये, तर प्रस्तावित भाडं 12 रुपये। 10 किलोमीटरच्या अंतरासाठी सध्याचं भाडं 13 रुपये, प्रस्तावित भाडं 20 रुपये। वातानुकूलित बसेसच्या 15 किलोमीटरच्या अंतरासाठी सध्याचं भाडं 19 रुपये, प्रस्तावित भाडं 30 रुपये। 20 किलोमीटर अंतरासाठी वातानुकूलित बसेससाठी सध्याचं भाडं 25 रुपये, तर प्रस्तावित भाडं 35 रुपये। दरम्यान बेस्टच्या भाडेवाढीवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मुंबईतल्या सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या 2-3 वर्षात मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे। आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आली। सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असा सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय। जगातली सर्वात स्वस्त शहरी बस सेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधपतन आम्ही सहन करू शकत नाही। बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या। बेस्ट वाचवा।